आपल्या सर्वांचे आभार. सगळ्यांनी तात्पुरती तुमची सेवा करण्याची संधी दिली. तर आज तुमच्यासमोर महाराष्ट्राची 2 दैवत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलतो. कोण आहेत महाराजांची 2 दैवत? त्याचं नाव महाराष्ट्र दररोज घेत असतात पण पालन तर करत नाही. असे कोण आहेत 2 व्यक्ती? हरे कृष्ण. शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज. काय विसरून गेले? नाही ना? तर त्यांचं तुकाराम महाराज जसे आहेत तसे, प्रभुपादांची जशी आहे तशी भगवद्गीता आहे, तसे संत तुकाराम जसे आहेत तसे बहुतेक जणांना माहीतच नाही. फक्त जे बघतायत ते बाहेर बाहेर ज्या काही ऐकलेल्या गोष्टी आहेत आपण तेवढंच आपल्याला माहिती आहे. परंतु तुकाराम महाराजांना समजून घ्यायचं असेल तर त्यांनी स्वतःच वर्णन स्वतःच केलेलं आहे. वास्तविक संत जे असतात, साधू नम्र असतात, स्वतःचं कर्तृत्व कधी सांगत नाही. परंतु तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतःच लिहिलेलं आहे. अगदी जन्म कशासाठी झाला, त्यापासून ते मी काय करणार आहे आणि पुढे काय होणार आहे हे सगळं काही स्वतःच लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तर्क करण्याची काही गरज नाही. आणि ज्यावेळेला तर्क आपण करू लागतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये अनेक संशय आणि संभ्रम निर्माण होतात. तर तुकाराम महाराज इथे आले कशासाठी, जन्म कशासाठी घेतला? आपल्याला काय जन्म घेतो आपण? कर्मामुळे जन्म घेतो. पण शुद्ध भक्त जे आहेत ते कर्मामुळे जन्म घेत नाहीत. प्रत्यक्ष भगवंताची सेवा करण्यासाठी भगवंताच्या आदेशानुसार ते येतात. तर त्यापैकी एक तुकाराम महाराज आहे. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगाला सांगतात की धर्माचे रक्षण करणे पाखंडा खंडन, बीज वाढवावे नाम करणे आम्हा हेची काम. की मी आलो कशासाठी? की धर्माचे रक्षण करण्यासाठी. आणि धर्माचं रक्षण ज्या वेळेला करतो त्यावेळेला पाखंड खंडन म्हणजे धर्माविरुद्ध जे आहे ते पण सांगितलं पाहिजे. कारण धर्म आणि अधर्म वर्ण दिसायला एकसारखे दिसतात. म्हणून जो धर्म पालन करतो तो धर्म काय आहे हे जास्त सांगू शकतो. म्हणून विश्व हिंदू परिषदेचं ब्रीदवाक्य आहे धर्मो रक्षते रक्षिता. हा ऋग्वेद मधला मंत्र आहे. जो धर्माचं पालन करतो तो धर्म त्याचं रक्षण करतो. जे धर्माचं पालन करण्यामध्ये धर्माचं रक्षण आहे. आणि आजकाल आपला जो भागवत धर्म किंवा वैदिक धर्म जो आहे हा पालन करणाऱ्यांच्यामुळे आपल्यापर्यंत आलेला आहे. कारण मंदिरं तोडली गेली, मूर्त्या तोडल्या गेल्या, पुस्तकं जाळली गेली, पण आपल्यापर्यंत अजूनही आहे तसा आलेला आहे. तर ह्याचं कारण ज्यांनी पालन केलेलं आहे आणि प्रचार केलेला आहे अशा माध्यमातून आपल्यापर्यंत धर्म आलेला आहे. आणि म्हणून आतापर्यंत जे आपण प्राप्त केलेलं आहे आता आपली जबाबदारी आहे की हे पुढे आपण घेऊन गेलं पाहिजे. कुठलीही गोष्ट जी आहे आपल्याला जी प्राप्त होते आपल्याकडे ठेवतो ती गोष्ट स्वार्थी आहे. पण आपल्याला जर चांगली गोष्ट आपल्याला ज्यावेळेला मिळते आपण सगळ्यांना दाखवतो. काही नवीन हार घेतला किंवा नवीन सोन्याची चेन घेतली, नवीन गाडी घेतली, आपण सगळ्यांना आपल्याला दाखवासारखं वाटतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेला कृष्ण भक्ती जी आहे ही फक्त आपल्याकडे ठेवून देण्याची गोष्ट नाही आहे, हा सगळ्यात मोठा हिरा आहे. तर ही पण सगळ्यांना देण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून स्वतः तुकाराम महाराज भगवंताच्या आज्ञेनुसार अवतीर्ण झाले. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन. तर पाखंड म्हणजे भागवत मध्ये एक श्लोक येतो, वेद प्रणितो धर्म अधर्मश्च विपर्यय. म्हणजे वेदामध्ये जे सांगितलेलं आहे तो धर्म आणि त्याच्या विरुद्ध जो आहे हा सगळा अधर्म. आजकाल अंधश्रद्धा फार बोलल्या जातात. परंतु शास्त्रानुसार भगवद्गीतेनुसार भागवतानुसार जे आहे ती श्रद्धा, इतर सगळ्या अंधश्रद्धा. सोपं आहे. भगवद्गीतेमध्ये असेल भागवतम असेल म्हणजे श्रद्धा, त्याच्यामध्ये जर नसेल तर ती सगळी अंधश्रद्धा. तर या दृष्टीनं तुकाराम महाराज प्रचार करतात. धर्म म्हणजे त्यांनी आधार घेतलेल्या 2 पुस्तकांचा, गीता आणि भागवत. गीता आणि भागवत त्याच्याशिवाय ते जास्त बोलत नाही. गीता आणि भागवत मध्ये तेच. आणि नम्रपणे सांगतात पण काय सांगतात की
धन्याचा तो माल मी भार भाऊ हमाल. म्हणजे तिथे एक म्हणतात की हा माझं काहीच नाहीये, माझं विश्वंभर बोलू येतो, मी काहीच बोलत नाही. हा माल कोणाचा आहे? धन्याचा. कृष्णाने सांगितलेला आहे मी फक्त हमाल आहे. हमालाचं काय काम? त्याचा जो माल तो घेऊन जातो तो त्याची मालकी नसते, पण एके ठिकाणी आणायचं दुसरीकडे पोहोचवायचं. प्रभुपाद त्याला म्हणतात पोस्टमन. आजकाल पोस्टमन तुम्हाला उदाहरण समजणार नाही. आज पोस्टमन पण नाही आणि हमाल पण नाही. तर पण त्यांचं काय आहे ते मालक नाही, आपल्यापर्यंत आणून पोहोचवतात. तसं तुकाराम महाराज सांगतात की धन्याचा तो माल मी तो भार वाहू हमाल, तुमच्यापर्यंत आणून पोहोचवणे. तर तुकाराम महाराजांच्यामुळे आपल्यापर्यंत आलेलं आहे, प्रभुपादांच्यामुळे आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर आपण पण आपल्याकडेच ठेवून न घेता जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा माल पोहोचवला पाहिजे, म्हणजे प्रचार केला पाहिजे, तसा तुकाराम महाराजांनी केला. तर तुकाराम महाराज सांगतात की हे मी कसं करणार आहे? तर बीजे वाढवावे नाम हे जे आम्हा करणे काम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हरिनामाचं बीजाचं रोपण करणे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मग तो कोणी असेल, आम्हाला लहान थोर मोठा जात पात धर्म वर्ण काही नाही, प्रत्येकाला. कारण प्रत्येक जण भगवंताचा अंश आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये हरिनामाचं बीज रोपणे, त्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे. दुसऱ्या एका अभंगात सांगतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. की आम्ही वैकुंठवासी, आपण सगळेजण वैकुंठातून आलेलो आहोत. तुम्ही पण सगळेजण आपण वैकुंठातून आलेलो आहोत. पण आपली ओळख आम्ही कोणाला सांगताना सांगतो का आम्ही वैकुंठातून आलेलो आहे म्हणून? ना, मी नाशिकचा आहे, मी येवल्याचा आहे, मी नांदेडचा आहे, नागपूरचा आहे. वैकुंठातला असं कोण सांगतो का? कोणी सांगत नाही. तुकाराम महाराज जिथे जाईल तिकडे सांगायचं की मी वैकुंठवासी आहे. आणि शेवटी ज्यावेळेला खरोखरच वैकुंठाला जायला निघाले, कोणाला विश्वासच बसला नाही. आणि मी वैकुंठाला निघालो तर म्हणाले की हा कायमच म्हणत असतो मी वैकुंठाला चाललो. तुकाराम महाराज कधी सांगतच दिला लोहगावला जाऊन येतो, किंवा मी चिंचवडला जाऊन येतो, किंवा मी निगडीला जाऊन येतो, कोडी कांचनला जाऊन येतो, असं तुकाराम महाराज काही सांगत नसते. म्हणजे मी वैकुंठाला चाललो. सगळे कुठे चालले? वैकुंठाला चाललो. कारण शुद्ध भक्ताच्या दृष्टीतून सगळं वैकुंठच आहे. खरोखरच ज्यावेळेला वैकुंठाला जायला निघाले, मी वैकुंठाला चाललो, तुझ्या पत्नीला सुद्धा कळा खरं वाटलं नाही, दररोजच म्हणते वैकुंठाला चालले, इकडे कुठे जात परत येईल म्हणून ते पण पुढे झालेलं आहे. तर वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आपण सगळेजण वैकुंठातून आलेलो आहोत. पण तुकाराम महाराजांचं वेगळं आहे येणं. ते कारणासाठी आले, आलो याची कारणाची काहीतरी कारण आहे. आपण कशासाठी आलो? धक्का मारून पाठवले म्हणून आपण इथं आलोय. आपल्याला आपल्या कर्माने इथं आलोय. असं नाही की आपल्याला आवडतंय म्हणून इकडे आलोय, कर्माने आपल्याला ढकललंय म्हणून आपण इकडे आलो. पण तुकाराम महाराजांचं तसं नाही. आलो याची कारणाची, त्यांना माहिती आहे मी वैकुंठातून इथं का आलेलो आहे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या. जे ऋषी म्हणजे व्यासदेवांनी जे काही गीता आणि भागवत, महाभारत भागवत यामध्ये जे काही सांगितलेलं आहे, साच भावे वर्ताव्या. जे साच भावे याचा अर्थ स्वतः अनुभव घेऊन लोकांना सांगणे. आज अनुभव न घेता भगवद्गीतेबद्दल बोलणारे भरपूर आहेत. अनुभव न घेता भागवत कथा करणारे लोक भरपूर आहेत. त्यांना भागवत मध्ये काय आहे तेही माहिती नाही, भगवद्गीतेमध्ये काय तेही माहिती नाही. पण तुकाराम महाराज सांगतात की मी जे बोलतोय हे प्रत्यक्षात मी करतोय. जे बोलतोय हे प्रत्यक्षात मी करतोय आणि माझ्या उदाहरणावरून मी सगळ्यांना सांगतो की हे तुम्ही करा. तर असं गीता आणि भागवतचा प्रचार करण्यासाठी जे बोलिले जे ऋषी साच भावे, स्वतः अनुभव वर्तावया. वर्तावया म्हणजे प्रचार करण्यासाठी मी आलो. तर कलियुगामध्ये आलेले आहे, त्यामुळे म्हणून सांगतात की अर्थे लोकली पुराणे. पुराणातला एक एक शब्द अर्थाने भरलेला आहे. अर्थे लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. पण त्याच्यामध्ये आमचे शब्द घातले की त्याचा नाश झाला. तर तुम्ही सगळ्यांनी बहुतेक तुकाराम महाराजांचा संत तुकाराम हा सिनेमा 1960 सालचा बघितला असेल. त्याच्यामध्ये एक सालोमालो नावाचं एक पात्र आहे. ते वास्तविक तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सालोमालो होतं. तर तो काय करायचा? तुका म्हणे काढायचा आणि सालो म्हणे लावायचा. तर त्याच्यामुळे जे काही फिलॉसॉफी बरोबर होती, पण ते कुणाला कळत पण नव्हतं आणि त्याला सुद्धा कळत नव्हतं. फक्त त्याला तुकाराम प्रसिद्ध झालेला आहे, तसा त्या नावानं मी पण प्रसिद्ध होईल. आणि त्याच्यावरती तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणते सालो म्हणे मी हरीचा दास. हा सालो काय म्हणतो? मी हरीचा दास. पण प्रत्यक्षात काय आहे? विष कालवून केला अमृताचा नाश.
यांनी काय केलं, मी जे सांगतोय त्याच्यामध्ये फक्त चालू नाम लावलं, त्याच्यामध्ये मी जे काय बोलतोय याचा नाश केला. त्यामुळे त्यालाही काही समजत नाही आणि तोही कोणाला समजून देऊ शकत नाही. तर म्हणून अर्थे लोकोली पुराणे, भगवद्गीतेत भगवान सांगतात माझी भक्ती करा. सोपं आहे, माझी भक्ती करा. पण प्रवचन करणार सांगतो माझी भक्ती करा, म्हणजे त्याचे भक्त होतात. कृष्ण राहिला बाजूला, कृष्ण म्हणतोय माझी भक्ती करा. आता हे सगळे फोफावलेले तथाकथित गुरु म्हणा, हे माझी भक्ती करा. कृष्ण कोण ओळखत पण नाही. मग स्वतःच कृष्ण व्हायचं, फटा बांधायचा, कमळ पुष्प लावायचं, त्याच्यानंतर पीस लावायचं, बासरी घ्यायची, डान्स करायचा. कारण आता माझी भक्ती करा लोक करायला लागले. आता मला पण वाटायला लागलं मीच कृष्ण झालो, तर कृष्ण राहायला बाजूला. तर तुकाराम महाराज तसं नाही. हे जे आहे जसं आहे तसं कृष्ण सांगतात माझी भक्ती करा, हरिभक्त सांगतात कृष्णाची भक्ती करा. तर तुकाराम महाराज सांगतात की अर्थी लोकोली पुराणे नाश केला शब्द ज्ञानी. त्याच्यामध्ये शब्द स्वतःचे घातले, स्वतःच्या मताने ते अर्थ लावले. आणि कशासाठी झालं, विषय लोभी मन साधने बुडविली. हे सगळे गुरु आणि त्यांचे शिष्य विषय लोभाने बरबडलेले आहेत. म्हणजे यांच्या इच्छा इतक्या घाणेरड्या आहेत, त्याच्यासाठी ते गुरु स्वीकारतात. आणि माझी इच्छा पुरी करेल तो भगवान. त्यांना कोण भगवान कोण याच्याशी काय कर्तव्य नाही. हा ह्याच्याकडे गेल्या तर माझी इच्छा पूर्ण झाली ना, मग हाच भगवान आहे. मग तो दोन दुसऱ्यांना म्हणतो अरे हा भगवान आहे, हा भगवान आहे. तो भगवान कोण आहे त्याचे त्यांना कर्तव्य नाही. आणि त्याच्याकडून नाही झालं तर दुसरीकडे जायचं, त्याच्याकडे नाही झालं दुसरीकडे जायचं. असे तुम्ही या सगळीकडे फिरणारे भरपूर लोक बघितलेले असतील. तर तुकाराम महाराज सांगतात की नाश विषय लोभी म्हणे. जे कोणी आध्यात्मिक मार्गामध्ये कलियुगामध्ये त्यांच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे. बहुतेक जे लोक धर्माचं पालन करतात त्यांच्या धर्माचा उद्देश काय आहे, देव म्हणजे आम्हाला पाहिजे ते पुरवणारा. म्हणजे आम्ही मागितलं की त्यांनी दिलं पाहिजे, हा देवाचा आणि आपला संबंध आहे. देवळात जायचं कशासाठी, हे मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मागण्यासाठी जायचं असतं देवळात. नाही दिलं तर देऊळ बदलायचं. आणि आता आजकाल देवळं काही देत नाही, ती बंद झाली. आता काल बाबा भाऊ आलेले आहेत, हा ते देतात. तर ह्या दृष्टीनं आपण जायचं. कारण का विषय लोभी म्हणे. काहीतरी आपल्याला काहीतरी इच्छा आहे ती प्राप्त करण्यासाठी. पैसा पाहिजे, लग्न होत नाही, पास होत नाही, मुलं होत नाही, काय ना काहीतरी कारण इच्छा आहे. कोणालाही भगवंत कोण आहे आणि मी त्यांची सेवा कशी करायची या इच्छेनं कोणच जात नाही मंदिरात. आणि म्हणून प्रभुपादांनी इस्कॉन सुरू केला की धर्म काय आहे, मंदिर कशासाठी आहे, मंदिरामध्ये प्रचार काय झाला पाहिजे, लोकांना भगवंत कोण आहे कशासाठी समजून पाहिलं सांगितलं पाहिजे, जीवनाचा उद्देश काय आहे हे कशासाठी समजून सांगितलं पाहिजे. हा प्रचार करणं म्हणजे खरं म्हणजे साधना. तर आपल्याला भगवंत प्राप्त करायचं असेल तर संत ग्रंथ आणि पंथ हे तिन्ही महत्वाचे आहेत. नुसता पंथ महत्वाचा नाही, नुसता ग्रंथही महत्वाचा नाही आणि नुसता संतही महत्वाचा नाही. पण आजकाल नुसते संत महत्वाचे झालेले आहेत. ते ग्रंथाचा कुठल्या बोलतात आणि कुठला पंथ आहे म्हणजे संप्रदाय कुठला आहे हेही पाहत नाही. मग त्यांना भगवंत प्राप्ती कशी होणार. म्हणून तुकाराम महाराज विषय लोभी, लोकांची मनच इथं दूषित झालेली आहेत व त्यांच्याप्रमाणे त्यांना गुरु भेटतात, त्यांच्याप्रमाणे त्यांना देवही भेटतात. विषय लोभी मध्ये साधने बुडविली. आणि असं करून त्यांनी पुरा धर्म जो आहे वर बघितला तर तिरुपतीमध्ये कधी नव्हती एवढी गर्दी आहे. जगन्नाथच्या रथयात्रेला कधी नव्हती एवढी गर्दी. पंढरपूरच्या यात्रेला लाखो लोक येत आहेत. लोकांना असं वाटतं अरे काय धर्माचा प्रचार होत चाललेला आहे. पण कशासाठी, विषय लोभी म्हणे. कशासाठी जातात, मला काहीतरी मिळेल, इथे गेलो तर मला काहीतरी मिळेल, इथे गेलं तर मला काहीतरी मिळेल. सगळे लोक चालले, अरे हा गेला तर आल्यानंतर किती त्याचं संपत्ती बांगला बांधला, आणि गाडी आली त्याच्या घरात, ह्याचं लग्न झालं. म्हणजे लोक काहीतरी इच्छा करूनच मंदिरमध्ये जातात, इच्छा करूनच मंदिरमध्ये जातात. पण मंदिर हे इच्छा तृप्ती करणारे केंद्र नाही आहे. मंदिर म्हणजे भगवंत सांगतात की जिथं भगवंत कोण आहे हे समजून घेणे आणि त्यांची सेवा कशी करावी ही तिथं असणाऱ्या ब्राह्मणांकडून शिकणे. तर ब्राह्मण ही जात नाही, ब्राह्मण म्हणजे भगवंताला जाणणारा त्याचा सेवक. तर तो कुणीही होऊ शकतो. तर तुकाराम महाराज सांगतात की विषय लोभी म्हणे साधने, साधने बुडविली. आता साधनं कुठली आहेत, भक्तीची, मंत्र, यज्ञ, ग्रंथ वाचन, यात्रा, हे सगळं लोक करतात. मंत्र पण जप करतात, त्यानंतर यज्ञ पण करतात, त्यानंतर दान पण करतात, मंदिराला पण जातात, यात्रा पण करतात, सगळं काही करतात. पण उद्देश काय, पुण्य कमावणे जास्तीत जास्त. म्हणजे अगदी जर आध्यात्मिक असेल तर पुण्य कमावणे, नाहीतर काहीतरी इच्छा असतेच पाठीमागे.
नाही तर भूत होऊन दुसऱ्या कोणाला तरी त्रास नको आपण मेल्यानंतर म्हणून करणे, दुसरा काही उद्देश नाही. शुद्ध भक्ती हा त्याच्यामध्ये उद्देश नसतो. तर साधने आपल्याला दिसतात, लोक जप करताना दिसतात, तप करताना दिसतात, अधिक महिना पण पालन करतात, गोदावरीमध्ये स्नान पण करतात, सगळं काही करतात. पण उद्देश काय? उद्देश भगवंताची भक्ती प्राप्त करणं नाही, उद्देश भगवंताला समजून घेणं नाही, उद्देश माझी तृप्ती करणं, मला काय पाहिजे ते प्राप्त करणं. आणि हा उद्देश जो आहे तुकाराम महाराज साधने बुडविली. आणि म्हणून तुकाराम महाराज, मी कशासाठी आलो? पिटू भक्तीचा डांगोरा. आता 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे. पिटू म्हणजे पिटू भक्तीचा डांगोरा. तर डांगोरा म्हणजे त्याला ढकली म्हणतात, काय म्हणतात त्याला? आजकाल नाही, ढोल नाही, नगारा पण नाही, मोठा असा गोल असतो, ढकली. तर त्या ढकलीवरती जे कोणी माझ्या वयाचे असतील 70 मधले त्यांना माहिती असेल, लहानपणी गावामध्ये कोपऱ्यावरती जाऊन असे ढकलीवरती सांगायचे की आज संध्याकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये असे असे ह्या भगवानचे कीर्तन आहे, हो सगळ्यांनी या, हो बरोबर. जे कोणी असेल, आता ते काय नाही, आता व्हॉट्सअप आहे सगळीकडे. तर आजकाल भक्तीने पिटू भक्तीचा डांगोरा होतो. तर असे जाऊन गावागावामध्ये काय असायचं, चौकामध्ये जाऊन असे त्याला डांगोरा पिटायचे. तर तुकाराम महाराज सांगते मी कशाचा कुठला डांगोरा पिटायचा आलो? पिटू भक्तीचा डांगोरा. पिटणे म्हणजे वाजवणे. मी भक्तीचा प्रचार करण्यासाठी आलो, पिटू भक्तीचा डांगोरा. दुसरं कशासाठी तुकाराम आले नाही. आता काय लोक तुकाराम महाराज, तो विद्रोही आहे, तो कवी आहे, तो संत आहे, तो समाज सुधारक आहे. तुकाराम महाराज सांगतात नाही, मी भक्तीचा प्रचार करायला आलोय. मी काहीतरी माझ्या वाटेवर बोलू नका, कुठे हाच आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाचे धरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. तर मला सांगतात की पिटू भक्तीचा कळी काळाचे धरारा. जो भक्ती करतो त्याला काळही स्पर्श करत नाही आणि कलीही स्पर्श करत नाही. आणि आम्ही दोनही सध्या या दोघांच्या अधीन आहोत. काळ काहे खरखरा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काळ आपल्याला करा खातोय, आपल्याला वाटतं की किती आनंदी जीवन चाललेलं आहे. पण काळ सर्प जो आहे हा आपल्याला खातोय. म्हणजे एक दिवस आपला वाया जातो आयुष्यातला, आणि आपल्याला वाटतं की अरे किती आनंदी जीवन जगतोय आपण. पण संतांना ते बघितल्यानंतर वाईट वाटतं, अरे काय लोक या काळ सर्पाच्या तोंडामध्ये सापडलेली आहेत. मृत्यूच्या जवळ एक दिवस येत आहेत, तरी यांना मनुष्य जन्माचा उद्देश माहिती नाही आणि कसं हे सगळे आयुष्य जे वाया घालवत आहेत. तर काळ जो आहे ह्याच्या नजरेखाली किंवा ह्याच्या दाताखाली आपण सगळेजण आहोत. आणि दुसरं म्हणजे कलियुगामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. तर कलियुग हे सर्वात भयानक युग आहे. तर या कली आणि काळ या दोघांच्या कचाटीमध्ये आपण सापडलेलो आहोत. पण तुकाराम महाराज सांगतात की जो भक्ती करतो, कारण भागवत मध्ये सांगितलेलं आहे, भक्ती करतो त्याच्या काळही त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण काळाचा परिणाम शरीरावरती होतो, आत्म्यावरती होत नाही. आत्मा हा सच्चिदानंद आहे, भगवंताच्या सेवेमध्ये तो नित्य असतो. तर भक्तीमध्ये असेल शरीर जाईल जे आपण जायचं आहे, त्यामुळे भक्ती थांबत नाही. आणि कलियुगामध्ये आहे, या शरीरात कलियुगाचं जरी शरीर असेल तरी आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकतो, भगवंताची सेवा करू शकतो, जी आपण भगवत धामामध्ये जाऊन करणार. आता इतकं सुंदर कीर्तन चाललं होतं, त्यावेळेला ऑफरिंग चाललं होतं, त्यावेळेला आपण भजन जे म्हणत होतो, हे प्रत्यक्ष भगवंताला यशोदामाई कशी अन्न निर्णय प्रकारचं अर्पण करते. आज जे कोणी तुम्ही प्रसाद बनवला ही आध्यात्मिक क्रिया आहे. यशोदा मैया कृष्णाला भरवते तसं तुम्ही सगळ्यांनी भरवलं. म्हणजे भक्ती अशी गोष्ट आहे की तुम्हाला वाट बघायची गरज नाही. तुम्ही जेव्हा भक्ती करता त्याच वेळेला तुम्ही भगवंताजवळ आहात. म्हणजे मेल्यानंतर वगैरे असले काय नाही आहे. ताबडतोब आता तुम्ही जप केलात, भगवंताबरोबर आहात. भगवंतासाठी हार बनवलात, भगवंत वैकुंठामध्ये जाऊन तिथं तरी काय करणार आहे, तीच सेवा करणार आहे. तर ज्यांनी प्रसाद बनवला किंवा ज्यांनी बाजारात भाजी आणली, त्यांच्या मिस्टरनी पत्नीने वगैरे जे काय आणलं, हे सगळे जण वैकुंठामध्ये असल्यासारखे आहेत. वैकुंठामध्ये त्याच्यामध्ये कलियुगाचा प्रभाव नाही. तर भक्तीचं हे वैशिष्ट्य आहे, कली काळाशी दराडा. त्याचा कली आणि काळ दोन्हीही त्याच्या जवळ येत नाही. आणि म्हणून अशा अनेक अभंग आहेत, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तर अशा अनेक अभंगातनं तुकाराम महाराज वर्णन करतात की मी
थोडक्यामध्ये भक्तीचा प्रचार करण्यासाठी आलो, हरिभक्तीचा प्रचार करण्यासाठी, आणि त्याचबरोबर बीज वाढवावे नाम, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचं नामस्मरण बीज रोवण्यासाठी आलो. तर तुकाराम महाराजांनी हे कसं केलं आणि का केलं? तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात की मूर्ती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. तर हा कळवळा आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. प्रत्येकाला कळवळा. आपण कुणाला मरताना बघितलं, कुणाला पाण्यामध्ये बुडताना बघितलं, आपल्याला काय वाटेल? मी याला कसा वाचवू, है ना, मी याला कसा वाचवू. कमीत कमी पोहायला येत नसेल, आगीमध्ये असेल, ओरडू तरी आपण, अरे ह्याला वाचवा, ह्याला वाचवा, कमीत कमी तेवढं तरी करू. तर असे साधू आहेत. साधू म्हणजे काय? बुडती हे जन, त्यांना कळतंय की सगळं जीवन जे आहे हे स्वतःला अगदी श्रीमंत समजत असेल, ऐश्वर्यशाली समजत असेल, पण हे भवसागरामध्ये बुडत आहे. हे सगळेजण बुडत आहेत. बुडती हे जन पहावे ना डोळा, हे माझ्या डोळ्यांनी पाहवत नाही, म्हणून ही कळवळा येत असेल, माझ्या अंतःकरणामध्ये कळवळा येतो. तर आपण सगळे नशेमध्ये आहोत. तुम्ही गावामध्ये बघितलं असेल की एखादा नशा करार होऊन दारू पिऊन गावठी पडलेला असतो कुठेतरी गटाराच्या मध्ये, बरोबर आहे. आता तो स्वतःला काय समजत असतो? इंद्र समजत असतो, अप्सरांच्या बरोबर कुठेतरी आहे. मी कधी केली नाही, पण लोक असं म्हणतात सगळं आपण विचारून बघतो. तर तो कुठेतरी पडलेला असतो नशेमध्ये, आणि घाण सगळी पाणी जात असते, त्याची घाण झालेली असते, काय सगळं काही घाण झालेलं असतंय. त्याला काय वाटतं? अरे सगळं काही आनंदामध्ये आहे. पण जो पिलेला नाहीये त्याला काय वाटतं? कळवळ आहे, वाईट वाटतं. त्याचप्रमाणे आपण पैशाच्या नशेमध्ये आहे, प्रसिद्धीच्या नशेमध्ये आहे, कुठल्या ना कुठल्या तरी नशेमध्ये आपण आहोत. साधूला बघून वाईट वाटतं. अरे या नशेमुळे हा काय आहे, तो स्वतः कोणा हेच विसरून गेलाय. स्वतः कोणा हेच, त्याच्याकडे भरपूर काही माहिती आहे, पण स्वतः कोणा तेच माहिती नाही. स्वतः कोणा तेच माहिती नाही, म्हणून येतच आहे कळवळा. तुकाराम महाराज म्हणून मला कळवळा येतो की एवढं हे सगळं जन जे आहे, उडती हे जन पहावे ना डोळा, त्यासाठी मला कळवळा येतो. म्हणून भक्त जो आहे, प्रभुपाद सांगतात की माझा जग चांगला होतो हे कसं ओळखायचं? आपल्या हृदयामध्ये जीवांच्या बद्दल पहिला आपल्याबद्दल कळवळा येतो, आणि नंतर जीवांच्या बद्दल की अरे इतकं सुंदर हरिनाम आहे, काही मी दुसऱ्याला देऊ नये. एवढं सुंदर हरिनाम माझ्या जीवनामध्ये परिवर्तन करत असेल तर ते माझ्याकडे घेऊन येण्यात काय? आपणही जसं मला कोणीतरी दिलं तसं आपणही कुणाला तरी दिलं पाहिजे. हा साधू आहे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. की श्रेय काव्याला सांगतात की जगतरी आम्हा देव, प्रत्येक जण मला कोण आहे? विठ्ठलाचा अंश आहे. अमय वांसू जीवलोके, प्रत्येक जण या जगामध्ये भगवंताचा अंश आहे, परंतु ही त्यांना कल्पना नाही. जगतरी आम्हा देव परी निंदित स्वभाव, मी त्याची निंदा नाही करत, निंदित स्वभाव, कारण स्वभाव बदलता येतो. आपण सध्या स्वभाव विसरून गेलेलो आहोत. आपला स्वभाव आहे सच्चिदानंद, भगवंताची भक्ती करणं, पण हे आपण विसरून गेलेलो आहोत आणि दुसराच काहीतरी भाव धारण केलेला आहे. वास्तविक तो स्वभाव नाहीच आहे. स्वभाव याचा अर्थ भगवंताची सेवा करणे, आत्म्याचा स्वभाव. आत्मा म्हणजे स्व, त्याचा भाव काय? भगवंताची सेवा करणं, भगवंताची भक्ती करणं, हा स्वभाव आहे. पण आपण जे काही करतो हा आपला स्वभाव नाही आहे. हा प्रकृतीच्या जबरदस्तीनं आपण काहीतरी करतो, हा आपला स्वभाव नाही आहे. आणि म्हणून तुकाराम बरी निंदितो, आपण तो भगवंताला सोडून जे काही करतोय त्याची निंदा करतो. मग त्याला आम्ही सांगतो चहा पाट कॉफी पिणं बरं नव्हे, सिगरेट ओढणं बरं नव्हे, मांसाहार करणं बरं नव्हे, कांदा लसूण खाणं बरं नव्हे. तर ही निंदा नाही आहे. हे आपल्या भक्तीमध्ये आड येणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या दूर करण्यासाठी सांगतो. ह्याचा अर्थ ती निंदा नाही आहे. तुकाराम महाराज बरी निंदित स्वभाव आहे, बरोबरची ही निंदा आहे. तर हे कशासाठी करतात वैष्णव? येतो हिताचा कळवळा. कारण या सगळ्या गोष्टीमुळेच तो या जगामध्ये अडकून पडलेला आहे. म्हणून भगवंताच्या जवळ तो जात नाही, कारण त्याची भावना शुद्ध होत नाहीये. आणि म्हणून कधी कधी कठोर हृदयानं सांगाव्या लागतात गोष्टी. तर म्हणून तुकाराम महाराज सांगतात की येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. कारण प्रत्येक जण काळाच्या हाती पडतोय आणि प्रत्येक जण यमाच्या हाती पडतोय. आणि म्हणून या सगळ्यांचं हित करावं म्हणून मी प्रचार करण्यासाठी आलेलो आहे. आणि हा तुकाराम महाराजांचा खरा उद्देश आहे. आणि म्हणून तिने आयुष्यभर फक्त भगवत भक्तीचा प्रचार केला आणि काय केलं नाही.
तर तुकाराम महाराजांची सामाजिक परिस्थिती किंवा त्यांची घरची परिस्थिती काय होती, तर 16व्या शतकामध्ये ज्यावेळेला तुकाराम महाराज अवतीर्ण झाले त्यावेळेला त्यांची वार्षिक उत्पन्न हे 75 लाख सुवर्णमुद्रा होतं. म्हणजे आज अंबानीपेक्षाही जास्त. पुढे देऊळच्या एका खेड्यामध्ये आपल्याला ब्रिटिशांनी आणि त्यांचं फॉलो करणाऱ्या भारतातल्या विचारवंतांनी शिकवलंय की भारत हा देश गरीब होता. एका विचार करा, एका खेड्यातल्या देहू मध्ये राहणारा माणूस 75 लाख सुवर्ण मुद्रा हे त्यांचं उत्पन्न आहे. हा देश कसा गरीब असू शकेल? हे ऐश्वर्य आहे पूर्ण भारताचं. पण सगळं लुटून दिलं आणि आम्हाला गरीब करून ठेवलं आणि तुम्ही गरीबच आहात आणि काय काय सगळं शिकवून ठेवलंय आपल्याला. तर 75 लाख सुवर्ण मुद्रा वर्षाचं वार्षिक उत्पन्न. त्यांचे 2 व्यवसाय, एक म्हणजे त्यांचं धनधान्याचं दुकान आणि दुसरं म्हणजे सावकारी, जे लोकांना कर्ज देणे, पैसे देणे. आता हे दोन्ही धंद्यामध्ये लोकांना लुबाडू शकतो, पण त्यांनी लुबाडलं नाही. दोन्हीही व्यवसाय सेवा म्हणून केले. आणि ह्या भावनेमध्ये त्यांचा मूळ धंदा होता की सकाळ संध्याकाळ कीर्तन प्रवचन सहज करणे, साधूंची सेवा करणे, वैष्णवांची सेवा करणे, चंद्रभागेमध्ये इंद्रायणीमध्ये स्नान करणे, पंढरपूरला जाणे, हा मेन बिझनेस. दररोज संध्याकाळी कथा कीर्तन प्रवचन, दररोज सकाळी मंगलारतीला जाणे, मंदिराची सेवा करणे. एवढं उत्पन्न जरी होतं ते स्वतःच्या हाताने तुकाराम महाराज झाडू मारायचे मंदिरामध्ये. तर हे त्यांचं मूळ आयुष्य होतं. तर आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो आहे हे महत्वाचं नाही. शिक्षण, नोकरी, हे सगळं चालेल, पण आपला मूळ स्वभाव जो असला पाहिजे. हे सगळं करतोय कशासाठी? हे भगवंताची सेवा म्हणून करायला शिकलं पाहिजे. आणि तेच तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये शिकवलं. एवढं सगळं उत्पन्न असून जे एकतर कमी फायदा आणि जो आलेला काही जो काही फायदा असेल तोही वैष्णवांच्या सेवेमध्ये आणि तोही भगवंताच्या सेवेमध्ये. तर असं त्यांचं जीवन. परंतु ही भौतिक प्रकृती अशी आहे की 3 वर्षामध्ये तुकाराम महाराज रस्त्यावरती आले. 3ही वर्ष दुष्काळ पडला. संपत्ती सगळी कोणाला जबरदस्ती केली नाही म्हणून पैसेच परत दिले नाही. आणि दुसऱ्या वर्षी पण जे पैसे आहेत तेही देऊन टाकले. तिसऱ्या वर्षी त्यांच्याचकडे राहिले नाही काय. म्हणजे पैसे जे होते ते सगळे वाटून टाकले, धनधान्य होते ते सगळं वाटून टाकलं आणि शेवटी स्वतःच भीक मागायला लागले की त्यांच्याकडे स्वतःच खायला काय नाही. 3 वर्षामध्ये परिवर्तन झालं. हे झालं त्यांचं आर्थिक. घरची परिस्थिती काय? आई गेली, वडील गेले, पहिली पत्नी वारली आणि एक मुलगाही निघून गेला. आता एवढं सगळं 3 वर्षात झाल्यानंतर माणूस काय होईल? म्हणाले की विठ्ठला काय तुझं 16 माळा जप करतो, काय दिलं असेल तुम्हाला? लगेच आपण देवाला दोष देऊ देईल की नाही? पण तुकाराम महाराजांनी केलं नाही. त्यांची भावना काय पहा की बरे झाले देवा बाईल मेली. तर तुम्ही कोणी म्हणू नका. बरं झाले माझी बायको मेली, देवे माया सोडविली. देवानी माझी काय झाली? मायेपासून मला मुक्त केलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे. पण म्हणू शकते का कोण बिझनेसमॅन आहे ते? बरे झाले देवा निघाले दिवाळे. माझं दिवाळे निघालं बरं झालं. नाहीतर काय पैसे मोजून बसलो असतो, जप करायला वेळच मिळत नसता. बरोबर आहे? बरं झालं. आता तुझे माझे राज्य. आता कोणच नाही, मी आणि तू. कोणच नाही. बायको गेली, मुलगा गेला, आई गेली, वडील गेले, पैसे गेले, धंदा गेला. आता राहिलं काय? विठोल तुझे माझे राज्य. हरी बोल. तर हा आहे वैष्णव. तक्रार नाही केली, अरे काय देवा तुझ्यासाठी सगळं सोडलं आणि माझी आई घेऊन गेला, बाबा घेऊन गेला, बायको घेऊन गेला, मुलगा घेऊन गेला, पैसे घेऊन गेला आणि मला रस्त्यावर आणलंस, अशी तक्रार नाही केली. तो भक्त होऊ शकत नाही. इथे म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की भाग्यवान याचा अर्थ काय आहे? भाग्यवान याचा अर्थ आहे जो भगवंताच्या सेवेमध्ये आहे. भगवान भाग्यवान. भगवंताच्या सेवेमध्ये आहे तो भाग्य. पैसा भाग्य नाही आहे, ते येणारे जाणार. लक्ष्मी आहे ती आपली नाहीच आहे, भगवंताची आहे. आणि बाकी सगळे आपले नातेवाईक जे कोणी आपल्याला भगवंताने दिले आपले थोडेच आहेत, थोडीतरी दिलेले आहेत आपल्याला. तो जो देणार तो घेऊन जाणार. ते थोडे कटू आहे पण सत्य आहे. तर तुकाराम महाराजांनी देवाला दोष दिला नाही आणि दैवालाही दोष दिला नाही. म्हणजे की बरे झाले देवा, बरे झाले. तर ह्या भावनेने तुकाराम महाराजांनी आणि नंतर काय केलं? आता विठो तुझे माझे राज्य. आता तू मी इतर कोणच नाही.
त्यांची दुसरी पत्नी होती आणि ती 2 मुली आणि मुलगा होता, भाऊ होता कान्होबा. तरी पण तेव्हापासून तुकाराम महाराज काय आले, एकदम पूर्ण भगवंताचा प्रचार केला, दुसरं काहीच नाही. त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं इकडे तिकडे काहीतरी केलं, पण अजिबात त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट रस नाही. मग भामनाथाच्या डोंगरावरती गेल्यानंतर तिथं त्यांना अभंग भगवंतांनी पुन्हा भेटले. भगवंत तिथं आणि त्यांना सांगितले, आता तुझा अवतार कार्य ज्याच्यासाठी तू आलायस, तू प्रचार तुझा स्वतःच्या जीवनावरती पालन करून तू प्रचार कर. तर तुकाराम महाराजांचं जीवन किती वैराग्य जीवन आहे, याची कोणीही नक्कल करू शकत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ज्यावेळेला तुकाराम महाराज यांच्या अंगावरती एकच वस्त्र असायचं, तेच धुवून वापरायचं. तसंच पत्नीच्या तिच्या अंगावरती एकच 9वारी साडी, तीच धुवायची आणि तीच परत वापरायची, दुसरा कपडा नाही. खायला आता काय मिळेल याची चिंता, संध्याकाळचं सोडूनच द्या. कोणी दिलं तर खाणं, नाहीतर ते पण नाही. आपले हरिकृष्ण महामंत्र जप करायचं, कोणी दिलं तर खायचं, नाहीतर थोडंसं काम करायचं, मिळालं ठीक आहे, नाही तर नाही हरिकोण. तर असं जीवन. आणि तुकाराम महाराज ह्यातही सगळ्यात दानशूर म्हणून जे काही त्यांच्याकडे आहे हे सगळ्याला ते देऊन टाकत असत, स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. त्यांनी इतके भगवंतावरती अवलंबून होते की मला जे पाहिजे ते भगवंत देतील. आणि काय लागतंय शेवटी आपल्याला, काय लागतंय आपल्याला, भागवत मध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या हाताच्या तळव्यामध्ये जेवढं अन्न राहील तेच तुमचं आहे, इतर कुठली गोष्ट तुमची नाही. बाहेरच असते, तुमच्यावर थोडी येते. फक्त जे आपल्या उसरीमध्ये जेवढं अन्न येते आणि ते ठेवायला पोटामध्ये जागा आहे, तेवढंच म्हणू शकता माझं आहे. इतर काय करणार आहे तुम्ही? किती पैसा असला, किती गाड्या असल्या, किती बंगले, किती नातेवाईक, ते तर काय कशासाठी उपयोगाला पडतात आपल्याला? कशालाच नाही. मृत्यूच्या वेळेला आपण सगळेजण बघत असतात, भक्त असतील तर कीर्तन करत असतात. प्रॉब्लेम आपलाच आहे, त्यावेळेला आपण काय करतोय, आयुष्यभर केलं असेल ते त्यावेळेला उपयोगाला येतं. आतनं जी आपल्याला शक्ती पाहिजे, आध्यात्मिक शक्ती, ती त्यावेळेला उपयोगी येते. त्यावेळेला ना पती मुलं, सासरू सासा, आई वडील मित्र कोणी 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 येत नाही. पैसा पण नाही, डॉक्टर पण नाही. त्यावेळेला फक्त दोघंच, आता तुझे माझे राज्य, आत्मा आणि भगवंत. आज तुमचा भक्ती केली असेल तर भगवंत तुम्हाला ती मृत्यूचा जो त्रास असतो किंवा वेदना असतात त्या सहन करून भगवत धामामध्ये घेऊन येणं. स्वतः जसं तुकाराम महाराजांच्यासाठी आले तसे सगळ्यांच्यासाठी भगवंत येतात, सगळ्यांच्यासाठी भगवंत येतात. भगवंताचे दूत येतात आपल्याला भगवत धामाला घेऊन जायला. तर ही शक्ती जी आहे ही दिसत नाही, पण विश्वासावरती प्राप्त होते. म्हणून तुकाराम महाराज सगळं काही झाल्यानंतर भामनाथाच्या डोंगरावरती गेले आणि तिथनं आल्यानंतर त्यांनी अभंग रचना सुरू केली. आणि पत्नी जी आहे, एक वृद्ध स्त्री आली घरासमोर. तुकाराम आपल्या ओसरीवरती बसले होते जप करत. आणि आल्यानंतर ती वृद्ध स्त्री म्हणाली की मी ब्राह्मणी आहे, स्त्री आहे, आणि स्त्रीला उघडं शरीर ठेवणं हे योग्य नाही, म्हणून माझ्याकडे काय असेल तर तुमच्याकडे मला थोडं वस्त्र द्या. तर तुकाराम महाराज बाहेर बसले होते आणि त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर त्याची पत्नी जी आहे ही स्नान करायला गेली होती. आणि स्नान करायच्या अगोदर तिने आपलं लुगडं जे आहे, साडी जी आहे, धुतली होती आणि भिंतीवरती वाळायला टाकली होती. तुकाराम महाराज सांगितलं जाते की आता त्या स्त्रीला माहिती नाही की आतमध्ये तुकारामांची पत्नी आंघोळ करते विवस्त्र, आणि तिनं आंघोळ होईल वाळीपर्यंत ते तिथं घातलेलं आहे. तर ती स्त्री जाते आणि ते साडी घेऊन निघून जाते. आणि ती तुकाराम महाराज धन्यवाद म्हणजे काय बोलू नकोस जा. आता तुकारामांना माहिती आहे की आपली पत्नी स्नान झाल्यानंतर एका लग्नाला चाललेली आहे. आता त्याच्यानंतर काय होईल, तिथं तुझे माझे राज्य, काय होईल ते होईल. पण तुकाराम महाराज काय करतात की तिकडनं जाऊन भंडारा डोंगरावरती बसतो आणि तिथनं घर दिसतंय त्यांचं, तिकडनं बघतात काय चाललंय. तर आता हे जे आहे अवली ही तिचे स्नान झाल्यानंतर ती बघते, अरे माझी साडी लुगडं काय झालं, हा या वेड्याने कोणातरी देऊ टाकला. अति विचार करणार काय. आणि इतक्या सगळे तुकाराम महाराज निघून गेले.
इतक्या सगळे तिच्या मैत्रिणी लग्नाला जाण्यासाठी आल्या म्हणजे आगे आवले त्याला मुहूर्त होत चाललाय चल आता ती कशी बाहेर येणार आज सांगणार तरी काय आणि म्हणून तर प्रार्थना तरी कोणाकडे करणार ना. त्यांना माहिती आहे की हा येड्याने माझं कोणाला तरी देऊन टाकलं हा विचार करत नाही. त्याला सगळं भगवंताचं दिसतं पत्नी वगैरे याला काय राहिलेलीच नाही देऊन टाकलं याने. मग तिथे आता भगवंताला काढली भगवंत आपला पितांबर तिथे असाच येतात तर आवली अशी डोळे मिळून करते आणि एकदम चकमक उजाड पडतो एकदम चकमकी तेवढं भगवा पिवळी अशी जी लुगडा तिथं आलेला आहे आणि तिला ओळख ती ओळख हे ते काळ्याचंच आहे त्या माझा नवरा त्याच्या नादाला लागलाय आता त्यालाच काय ते माझी काळजी वाढल्यानं दिलं. आता हिला प्रश्न पडला ते घेतलं तर शत्रू आहे त्याला ते शत्रू मानते माझा नवरा त्याच्या नादाला लागलाय आणि मी त्याला शिव्या देते काळतोंड्या म्हणून आणि त्यातच मी जर काय घेतलं तर शत्रूची मदत घेतल्यासारखं होतंय. नाही घेतलं तर बायका बाहेरून उभा आहे म्हणून ते शिव्या देत काळतोंड्या म्हणून घेते आणि अजून बाहेर येते. आता बाहेरचे लोक जे असतात ते विचार करतात अरे लग्नाला जाणाऱ्या नवरीची साडी सुद्धा एवढी महागाची नाही आणि या तुकाराम बघा हा एवढा साधू म्हणतो फाटे कपडे घालतो आणि याची बायकोकडे एवढा मोठा कर्जरी चालू आहे हे कसं काय शक्य आहे. हा तुकाराम जो आहे हा एकदम बोगस आहे हा खरा साधू नाही आहे आणि त्याच्या बायकोकडे सगळं याने लपवून ठेवलेलं आहे कारण लोक काहीतरी देतील म्हणून सगळं साधवत आहे हा सगळं नाहीतर हे नवरीची साडी चालू एवढा मोठं नाही महत्व महाग नाही हे कसं काय याच्या एवढ्याकडे आलं आणि सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता ही एवढी साबून इथून तयार झालेली आहे. आता लग्नाला जे जातात त्यांना हे माहिती आहे जसे कपडे तसा पाकिट पण पाहिजे. मग ते विचार करते अरे एवढी चांगली साडी वगैरे आहे पण तिथं जातो तिथं द्यायला काय माझ्याकडे आहे माझ्याकडे द्यायलाच काय नाही. ती म्हणते की तुम्ही असं करा तुम्ही पुढे जा हा मी येते. मग खरं मनात तिकडनं बघतात ही सगळी वरात गेलेली आहे तुला वाटतं की चला आता काय व्हायचं होईल पांडुरंगाने काय केलं असेल म्हणून ते पण येतात घरी. तर घरी आल्यानंतर पत्नी जी आहे ही पांडुरंगाच्या जो पितांबर आहे जे शालू म्हणून कधी घातलेलं आहे कारण की हे काय माझ्या भक्तीचा तू नाश केलास. आपण कृष्णाचा अरेंजमेंट म्हणून ठेवून घेतलं असतं भगवंताने दिलं हो आणि सांगितलं पण अरे माझ्या बायकोला भगवंताने साडी दिली. तर तुकाराम म्हणजे अरे अवली अगं माझं जीवन भगवंताची सेवा करण्यासाठी भगवंताला आपली सेवामध्ये लावण्यासाठी नाही देऊन टाक हे घे म्हणून स्वतःचं उपकरण देतात आणि तिला सांगतात की हे पांडुरंगाचं देऊन टाक. दिलं तरी घेत नाही दियताम गृह्णन्ति आपण सांगितलेलं आहे भगवंतानी काही गोष्टी दिल्या तरी भगवंताचे भक्त घेत नाही. मागायची तर गोष्ट सोडूनच द्या मागायची गोष्ट सोडून द्या. अहो साधं आपलं उदाहरण आहे लहान मुलगा जो असतो त्याला एवढा विश्वास असतो की मला काय माहिती माझ्या बापाला माहिती आहे मी कशाला काळजी करू. सेम आपलं आणि भगवंताचं नातं आहे. मला काय पाहिजे हे भगवंताला माहिती आहे. भगवंताला माहिती आहे आपल्याला काय पाहिजे आणि काय पाहिजे आपल्याला फक्त हरिनाम दुसरं काही गरज नाही दुसरी कशाचीही गरज नाही आणि ती व्यवस्था स्वतः भगवंत करतात आपली इच्छा असेल तर. आणि म्हणून तुकाराम महाराज आवलीला सांगतात की हे परत दे. आपला जीवन जे आहे हे भगवंताची सेवा करण्यासाठी आहे भगवंताकडनं काही घेण्यासाठी नाही. भगवंताकडनं घेण्यासाठी नाही आहे पण भगवंताचे सेवक आहोत. तर हे तुकाराम महाराजांचं वैराग्य आहे. हे आपण आपल्या जीवनात पालन करू शकत नाही पण प्रेरणा म्हणून आपली आशा किंवा आपले जे काही संग्रह करण्याच्या असतात आपल्या जे इच्छा असतात त्यातलं कमीत कमी आपण प्रेरणा म्हणून किती कपडे हवेत आपल्याला 1 2 3 आमचे वडील सांगायचे बस झालं ना एक अंगावर आणि एक दांडीवर बस झाले 2 कपडे आणि काय पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त मग त्याला लिमिट नाही. मग ते 10 कपाटं भरून आणि एकदा ब्रिटिशची राणी भारतामध्ये भेट द्यायला आली होती तर ती आहे एवढीशी आणि 3 बोटी तिचे चप्पल साडी वगैरे होते 3 बोटी आणि ही आली एकाच्या छोट्याशा खोलीत बसून त्या बोटीत म्हणजे केवढी माणसाची हाव असते कितीही जमा केलं तरी त्याला ते कमीच वाटतं. तर लागतंय किती भगवंताने दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण अडकून न पडता साधी राहणे
उच्च विचार साधी राहण्याला जे काही ठेवले आनंद तेसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जेवढं काही दिले ना भगवंताने आपल्याला बस झालं ना. तर बाकीच्याकडे BMW याचा अर्थ माझ्याकडे असायला पाहिजे असं काय नाहीये. चालेल ठीक आहे, त्याला दिले, मला पाहिजे असेल मलाही देतील, त्याची आपण अपेक्षा नाही. आपल्या भक्तीला पाहिजे ते भगवंत सगळं काही देतात. तर हे तुकाराम महाराजांचं वैराग्य. कमीत कमी सिम्प्लिसिटी किंवा साधेपणा आपण शिकू शकतो आहे ना. जे काही आपल्यामध्ये आहे भरपूर आहे, आपल्याला उगीच जास्त चिंता करायची कारण नाही. तर असं हे वैराग्य जीवन, असं जीवन जगत असताना तुकाराम महाराज प्रचार पण करायचे. आणि प्रचार करताना त्यांचा एकदम प्रचार म्हणजे एकदम सोपा. काय प्रचार? नामसंकीर्तन. फक्त भगवंताच्या नावाचा जप करा, दुसरं काहीही करण्याची गरज नाही. कुठलीही क्रिया करण्याची, कर्म करण्याची काही करण्याची गरज नाही. नामसंकीर्तन साधन काही सोपे, जळतील पापे जन्मान एकदम सोपा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फक्त भगवंताच्या नामाचा जप करा, तेवढं भरपूर झालं. बाकी काहीही करण्याची गरज नाही, काहीही करण्याची गरज नाही. तर आता असा प्रचार केल्यानंतर त्यावेळचे जे धर्मोपदेशक किंवा कर्मकांड करणारे जे व्यक्ती होते, या सगळ्यांना काय झाला? राग यायला लागला. कारण यांच्याकडे जायला कोणच नाही राहिलं. तुकाराम महाराजांनी सांगितलेला मार्ग सगळ्यात सोपा, याला काय पैसे लागत नाही, काही लागत नाही, काही लागत नाही. नामसंकीर्तन करा, नामसंकीर्तन फक्त हरिनाम करा. तुकाराम महाराज सांगतात की हरीच्या दासा शुभ काळ सर्व दिशा. हरीच्या दासासाठी सगळा काळ शुभ आहे आणि सगळ्या दिशा शुभ आहेत. त्याला काही काळ अशुभ शुभ अशुभ बघायची काही गरज नाही, हरिनाम केव्हाही करा. तर त्यामुळे एवढा सोपा उपाय. आणि हा कशावरती आधारित आहे? हा भागवतवरती आहे. कले नौशे राजन असते एक गुण महान कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग पावले. तर तुकारामाने असे एवढं सोपं धर्म साधन दिलं, सगळे लोक देहूमध्ये आणि पंचकृतीमध्ये जप करायला लागले. पण हे जे कर्मकांडामध्ये गुंतलेले तथाकथित ब्राह्मण विद्वान, या लोकांना राग आला आणि त्यांनी वाघोलीवरनं रामशास्त्रीला बोलवलं आणि म्हणले की हा तुकाराम हा सगळ्यांना धर्मभ्रष्ट करतोय, कोणच काय करायला, कुठले कर्मकांड करायला तयार नाही, यांनी धर्म बुडवलाय, याला तुम्ही शिक्षा द्या. आणि म्हणून त्यांनी काय केलं? हे तुकाराम तू शूद्र आहेस, तुला वेदावरती बोलण्याचा अधिकार नाही. मग तो म्हणाला की ठीक आहे, तुम्ही ब्राह्मण आहात, विष्णूचं मुख आहात, तुमच्या मुखात नाही तसेच तर मी ह्याच्या पुढे अभंग लिहिणार नाही. की आता पण लिहिले त्याचे काय करू? एका गाठोड्यामध्ये गुंडाळ, दगडावरती ठेव आणि इंद्रायणी सोडून दे. आणि म्हणून तुकाराम म्हणाले ठीक आहे, हा माझा तुमचा आदेश असेल. कदाचित भगवंताला माझी सेवा भगवंत माझ्या सेवेने प्रसन्न झाले नसतील आणि म्हणून भगवंतही मला शिक्षा देत आहेत. म्हणून त्यांनी आपले सगळे अभंग घेतले, एका उत्तरामध्ये बांधले आणि जाऊन इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले. आणि 13 दिवस तिथेच बसले. आजही तुम्ही त्या आनंदच्या बाहेर गेला, तिथे कृष्णाचं मंदिर आहे, तिथं तो दगड आहे. त्याचा एक भाग तुकाराम मंदिरमध्ये पण आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये. तर तिथे बसले. तर काय भाव होता त्यांचा? तिथे ते रडत नाही बसले, तिथे बसले की भगवंता मी तुमची चांगली सेवा करू शकलो नाही आणि कदामुळे ब्राह्मणाला दोष दिला नाही, मीच तुमची चांगली सेवा करू शकलो नाही, त्यामुळे तुम्ही मला शिक्षा दिली आणि त्यामुळे माझे अभंग उडवले, मला माफ करा, मी तुमची शिक्षा करू शकलो नाही. पण नंतर जसे जसे लोक बोलायला लागले की काय फायदा झाला या तुकारामाच्या भक्तीला, काय फायदा झाला तुकारामाच्या भक्तीचा, एवढं त्यांनी हरिकथेवरती अभंग दिले, लोकांना थोडा प्रचार केला, काय फायदा झाला. आणि मग कृष्णाने ठरवलं, तुकारामाने नाही, कृष्णाने ठरवलं की हे अभंग बाहेर आणायचे. तुकारामांनी मागणी अजिबात केली नाही. तुकाराम महाराज वाईटही त्यांना वाटलं नाही. म्हणाले की बरं झालं, माझी भक्ती नाही आहे, कदाचित मी तुला प्रसन्न नाही करू शकलो, शिक्षा केली, ह्या भावनेमध्ये तुकाराम बसले होते. पण 13 दिवसानंतर प्रत्यक्ष सगळे अभंग बाहेर आले आणि मग तेव्हापासून तुकाराम महाराज इतके प्रसिद्ध झाले की सगळीकडे हा चमत्कार सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्रभर सगळीकडे पसरला की तुकाराम महाराजचे अभंग वरती आलेले आहेत. आणि जसे आहेत तसे आजही तुम्ही कधी मंदिरामध्ये गेला असेल तिथे त्यातले काही अभंग आपण बघतो. तर म्हणून अभंग याचा अर्थ आहे की जसा आत्मा हा अभंग आहे तसं शास्त्र हे अभंग आहे.
जसं आज्ञाचा कोणी नाश करू शकत नाही तसं शास्त्राचाही कोणी नाश करू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा सांगितलं आपली मंदिरं तोडली गेली, शास्त्र ग्रंथ जाळले गेले, तरी पण धर्म अजूनही आहे. याचं कारण पालन केलेल्या व्यक्तींपासून हा धर्म आवडतो. पुस्तकं जाळली गेली, मंदिरं तोडली गेली, मूर्त्या फोडल्या गेल्या, पण धर्माचा तर नाश झाला नाही. कारण ज्यांनी पालन केलेलं आहे त्या पालन करणाऱ्या परंपरेमध्ये आजही आपल्यापर्यंत ते आलेलं आहे. तर हा अभंग जे आहे तर इतके तुकाराम महाराजांचे त्याच्यानंतर जे काही बोलतील तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्याच्यामुळे सहज बोलणे हाच उपदेश. जे जे काही सहज बोलायचे तुकाराम अभंगामध्येच बोलायचे. मग कधी त्यांनी स्वतः लिहून ठेवले, कधी त्यांच्याबरोबर असलेले भक्त असायचे ते लिहून ठेवायचे. तर सहज बोलणे म्हणजे काही बोललं की तो उपदेशच असायचा, काही बोलले की तो उपदेश असायचा. म्हणजे असं बसून कविता करता बसलं, अरे हे चुकलं, अरे नाही चुकली, दुसरी करा, 3 तासला पण एक बोल लिहिली नाही. तर सहज बोलणे, जे काही बोलायचे तो सहज बोलणे हाची उपदेश. तर असे त्यांचे अभंग जे आहेत ते सगळीकडे प्रसिद्ध व्हायला लागले आणि नंतर त्यांना सगळीकडे कीर्तनासाठी प्रचारासाठी बोलवण्याला यायला लागले. तर एकदा मुळामुठाच्या संगमावरती तुकाराम महाराजांचं कीर्तन चाललं होतं. देहूवरनं आले होते आणि तिथे कीर्तन चाललं होतं. प्रचंड मोठा असा मंडप घातलेला होता आणि रात्रीच्या वेळेला त्यावेळेला मशाली लावून कीर्तन होत होतं. सगळीकडे मशाली लावलेल्या होता. तर एवढा प्रचंड सगळा उजेड असा आणि कीर्तनाचा हलकल्लोळ चाललेला आहे. कीर्तन, मृदंग, टाळ, एवढा आवाज आणि एवढं सुंदर दृश्य तिथे निर्माण झालेलं आहे. तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावरती होते. तर सिंहगडावरनं आज एवढ्या मोठ्या इमारती उभारलेल्या आहेत. आज आपल्याला मुळामुठात दिसणार नाही, पण त्यावेळेला तिकडनं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं. तरी पूर्वीच्या वेळेला कसं की एक तर शत्रू आक्रमण करण्यासाठी काय ते हातामध्ये मशाली घेऊन येणार किंवा असे मोठे मोठे कार्यक्रम चालत असतील तर, नाहीतर रात्रीच्या वेळेला मशाली पेटवण्याचं काही कारण नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी हेर पाठवून माहिती घेतली की काय चाललेलं आहे, कळालं पाहिजे. तर त्या हेरान जाऊन सांगितले की हे तुकाराम महाराजांचं कीर्तन चाललेलं आहे. जवळ हजारो लोक पंचक्रोशीतून त्या कीर्तनाला येत आहेत. आणि मग तुकाराम महाराजांना इतका शिवाजी महाराजांना आनंद झाला की आता एवढा संत, एवढा मोठा हरिभक्त माझ्या राज्यामध्ये राहतो आणि हा अभंग जे आलेले आहेत ती कीर्ती सुद्धा तुकाराम महाराजांच्याकडे त्यांनी सुद्धा ऐकली की तुकाराम शिवाजी महाराजांची इच्छा झाली तरी एवढा मोठा हरिभक्त माझ्या राज्यामध्ये राहतो. त्यावेळेस तुकाराम महाराजांचं वय अगदी 16 किंवा अगदी वयस्क होते. शिवाजी महाराज 35-40च्या दरम्यान असं तुकाराम महाराज. आणि शिवाजी महाराज एकदम त्यांचं लग्न पहिलंच लग्न झालेलं होतं, मुलगे पण कोण झालेले नव्हते त्यावेळेला, तरी पण राज्य करत होते. माहिती आपल्याला 90 वर्षावरती तुकाराम महाराजांनी राज्य करायला सुरुवात केली. तर एवढे 15-16 वर्षाचे, 17-18 वर्षाचे असते. नक्की वय शास्त्रामध्ये म्हणजे पुढे त्यामध्ये सापडत नाही, पण तरुण होते, 20 पण गाठलेली नव्हती, पण तरी पण राज्य करत होते सिंहगडावरती. तर सिंहगडावरनं त्यांनी पाहिलं आणि आहे त्यांची इच्छा झाली की अरे तुकाराम महाराजांना आपण भेट दिली पाहिजे काहीतरी. तर ही प्रथा आहे की राजा अगर कोणाच्या भेटीला जात असेल तर पहिला त्यांना निमंत्रण पाठवतो की तुम्ही असे या. तर तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या ताटामध्ये हिरे, माणकत आणि सोन्याचे दागिने, त्यांना रेशमी वस्त्र असे भेट पाठवली आणि घोडा आणि एक छत्री. तर छत्री हे सन्मानाचं प्रतीक आहे. तर एक छत्री, घोडा आणि भरजरी सगळं साहित्य भेट म्हणून तुकाराम महाराजांना पाठवलं. आणि तुकाराम महाराजांच्याकडे हे सगळे घेऊन त्यावेळेला तुकाराम महाराज आपल्या घरी देहूला परत आले होते. देहूला गेल्यानंतर तर त्यांचे जे प्रधान होते आणि काही जे शिपाई होते त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडे ठेवलं. त्यांनी सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, आम्ही त्यांचे सेवक आहोत आणि त्यांनी हा नजराणा तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवला आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्याकडे बघितलं. आता वैराग्याचं तुम्हाला लक्षण सांगितलं आहे तुकाराम महाराज किती वैरागी होते. तर तुकाराम महाराजांनी त्याला स्पर्शही केला नाही. तर तुकारामांनी अभंग लिहिले आणि ते सगळं परत शिवाजी महाराजांना पाठवलं आणि त्याच्यामध्ये की धन्यवाद तुम्ही मला पाठवलंय, पण हे मला कसपटा समान आहे, माती आणि सोन्यामध्ये मला त्यात फरक दिसत नाही, म्हणून सगळं काही पाठवून दिलं.
आता शिवाजी महाराजांना अपमान वाटला नाही, आदर वाढला. अरे एवढा मोठा वैराग्य मूर्ती माझ्या गावामध्ये माझ्या राज्यामध्ये राहतो. आणि म्हणून स्वतः छत्रपती महाराज शिवाजी महाराज सिंहगडवरनं तुकाराम महाराजांच्या भेटीला आले. नाही, भेटीला आल्यानंतर पुन्हा तोच नजराणा. आता कधी कधी शिवाजी महाराजांना वाटलं अरे मी माझ्या सेवकांच्याकडनं सैनिकाद्वारे पाठवला म्हणून कदाचित घेतला नसेल, मी दिला तर घेतील. कारण कधी कधी आपल्याला माहिती आहे लग्नाचं निमंत्रण तर आपल्याला अधिकारी व्यक्तीने नाही दिलं नाही मग आपल्याला जाण्यात असतं नाही. तर कोणतरी लग्न होणार आहे त्यांनी आपल्याला दिलं तर वाटते का आपण गेलो पाहिजे. मग तसंच त्यांना वाटलं की शिवाजी महाराजांना वाटलं कदाचित मी गेलो नाही म्हणून कदाचित त्यांनी स्वीकारलं नसतं, आता मी गेलो तर स्वीकारलं म्हणून तेच घेऊन पुन्हा आले. आणि मग तुकारामाने पुन्हा तेच सांगितलं की मला ह्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये आम्हाला काय स्वारस्य नाही याच्यामध्ये. कारण सगळ्या जगातलं सगळं ऐश्वर्य आमच्याकडे आहे म्हणजे विठ्ठल आणि त्याचं नाव. या ऐश्वर्यापुढे आणि हे ऐश्वर्य कोणीही काढून घेऊ शकत नाही. एक विठ्ठल आणि त्याचं नाव कोणीही आपल्याकडनं काढून घेऊ, अगदी काळ पण नाही आणि कलियुग पण नाही, कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि म्हणून ते खरं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य असं असलं पाहिजे की ते कोणी काढून घेऊ शकत नाही, कोणी काढून घेऊ शकत नाही. प्रत्यक्ष भगवंत सुद्धा काढून घेऊ शकत नाही, उलट देतात. तर हे जे ऐश्वर्य आहे त्यामध्ये एवढं आहे माझ्याकडे, तर हे महाराज तुमच्याबद्दल आदर आहे पण ह्याच्याबद्दल आम्हाला आकर्षण नाही. आणि तुम्हाला म्हणजे कशाला तुम्ही आम्हाला प्रलोभन दाखवता, त्याच्यामध्ये आम्हाला काय स्वारस्य नाही, तुम्ही परत घेऊन जा. आणि मग साधूला प्रसन्न केलं पाहिजे किंवा साधूला संतुष्ट केलं पाहिजे काहीतरी भेट देऊन. पण साधू संतुष्ट कशामध्ये होतो हे तुकाराम महाराज सांगतात की साधूला आपल्याला खरा साधू कोण आणि तो कसा संतुष्ट होतो, त्याला काय आवडतं हे तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराज सांगितलं की आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्हाला जर आम्हाला सुखी करायचं आहे तर मनाने विठ्ठलाचं नाव घ्या, आम्ही त्यांनी सुखी होऊ. तुमचा नजराणा हे वगैरे ह्याने आम्ही सुखी होणार नाही. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बघा किती सोपं आहे साधूला, खऱ्या साधूला, दुसरे कपडे घातलेल्या साधूला नाही, खऱ्या साधूला संतुष्ट करणं किती सोपं आहे. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. फक्त भगवंताचं नामस्मरण केले तर भगवंताच्या भक्तीमध्ये ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे लागतो त्यावेळेला साधू संतुष्ट होतात, गुरु संतुष्ट होतात. त्यांना दुसरं काही आपल्या आयुष्यामध्ये जे ऐश्वर्य प्राप्त आपण करतोय त्याच्याबद्दल त्यांना काय आकर्षण आहे, त्यांना आकर्षण नाही. साधूचं एकच आकर्षण भगवंताची भक्ती किती लोक करतात, त्याच्यामध्ये उन्नती किती होती आहे. तुकाराम महाराज सांगतात की आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये बाकी सगळं जे आहे कसपट असं म्हणा, आम्हाला काय याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे. आणि मग आदेश देतात. हा आदेश फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी नाही, सगळ्यांच्यासाठी आहे. जे जे लोक तुकाराम महाराज म्हणतात की महाराष्ट्राचं वैभव व्हावे, महाराष्ट्राचे थोर संत आहेत, तर त्यांची इच्छा काय आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली. तुकाराम महाराज कसे संतुष्ट होतील ते सांगितलं आपल्या सर्वांसाठी आहे. तुकाराम महाराज काय सांगतात की कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. गळ्यामध्ये प्रत्येकाने कंठीमाळा घाला. आता कंठीमाळा म्हणजे कसं 25 रुपये देऊन मिळालेली कंठीमाळा नाही, कंठीमाळा घालण्याचा अर्थ आहे ते पुढच्या ओळीमध्ये सांगतात. आणि या कंठीमाळा जो धारण करतो त्यांनी एकादशी व्रत पालन करायला शिकलं पाहिजे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आता कंठीमाळ्याचा अर्थ काय आहे पुढच्या ओळीवर सांगितलं. मानवा हरीचे दास, हरीचे दास. कंठीमाळा ज्यांनी घातलेली आहे त्याचा अर्थ काय, मी हरीचा दास आहे. आता हे कोणाला सांगतायत, छत्रपती शिवाजी महाराजांना. विचार करा की राजा आहे, एवढी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, गावातला सामान्य शेतकरी आहे, त्यालाही तेच सांगतात कंठी धारण करा आणि एकादशी व्रत करा आणि हरीचे दास म्हणून हरीची सेवा करा. तीच गोष्ट राजाला सांगितली. दुसरा साधू एकच उपदेश सगळ्यांना करतो. पैसे किती येतात त्याच्यापासून त्याचा आदेश बदलत नसतो. साधू जो आहे सगळ्यांना एकच सांगतात, मग तो शिवाजी असो अथवा गावातला शेतकरी असो. कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा विठोबाचे आस, विठोबाचे दास तुका म्हणे हीची आस. आस म्हणजे इच्छा.
ही माझी इच्छा आहे. हरीचे दास म्हणून तुम्ही राज्य करा आणि म्हणून हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, हरीची इच्छा आहे. आणि ती हरीची इच्छा म्हणून राज्य केलं. आणि तुकारामाने त्या हरीच्या भक्तीचा प्रचार केला, त्याचं रक्षण शिवाजी महाराजांनी केलं. उगीच कशाचे रक्षण केलेलं नाही. हा धर्म जो प्रचार चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्यामध्ये, तुकाराम महाराजांचे अभंग ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, कारण ते धर्मकार्य होतं. कारण परदेशी आक्रमण होऊन मंदिरं तोडली जायची, हा प्रचार होत नव्हता, हरिभक्तीचा प्रचार. आणि दोन दृष्टीनं हा धर्म बुडवला जायचा, एक तर कर्मकांडामुळे आणि दुसरा परकीय आक्रमणामुळे. दोन्हीही तेवढेच, कर्मकांडही तेवढा धर्म बुडवत होता आणि परकीय आक्रमणही तेवढा धर्म बुडवत होते. आणि म्हणून अशा धर्माचं पालन आणि प्रचार तुकाराम महाराजांनी केला आणि त्या धर्माचं रक्षण छत्रपती महाराजांनी केलं. तर तुकाराम महाराज हा संदेश छत्रपती महाराजांना देतात, शिवाजी महाराजांना. आता शिवाजी महाराजांचा इतका परिणाम झाला त्याच्यावरती, त्यांनी आपला मुकुट काढला, आपले राजवस्त्र काढले, सगळे दागिने काढले आणि एका भांड्यामध्ये ठेवून जे लोक त्यांच्याबरोबर आले होते प्रधान, त्यांना सांगितले की हे सगळं जाऊन जिजाबाईला सांगा मी आज हरिकृष्ण जॉईन करतोय, आजपासून मी इस्कॉन जॉईन करतो. आता हे छत्रपती शिवाजी महाराज वैराग्य त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढं आलं तेवढं. आता काय जीवनाचा उद्देश मला समजला, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी घंटी हे करा आणि हरिदास काय भगवंताच्या नावाचं जप करा, हरिदास दासून सेवा करा, बाकी काय करायचंय सगळं. सगळं वैराग्य एकदम निर्माण झालं. कधी कधी लोकांना असं पटकन वैराग्य निर्माण होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना पण तसं झालं, वैराग्य ताबडतोब इस्कॉन जॉईन. तुकाराम महाराज त्यावेळेला पण इस्कॉनचा प्रचार करायचे. तर जॉईन केलं. आता हे सगळे घेऊन सिंहगडावरती आले. आता सिंहगडावरती जिजाऊ आहे. जिजाऊला सांगितलं की छत्रपती महाराजांनी इस्कॉन जॉईन केलं, शिवाजी महाराजांनी इस्कॉन जॉईन केलं. म्हणजे काय, अरे आता तर कुठं स्वराज्य निर्मिती चालू झालेली आहे. तर छत्रपती अजून छत्रपती झाले नव्हते, ते नंतर झालेले आहे. हे म्हणाल शिवबाने आता राज्य सुरू केलेलं आहे आणि हे आज जर नव्हते ते साधू म्हणता भगवी वस्त्र घालून, तर राज्याचं रक्षण कोण करणार आहे? राज्याचं रक्षण त्यांनी केलं पाहिजे. म्हणून ती रडत रडत आली शिवबांच्याकडे, म्हणाले की तुकाराम मी माझे पदर पसरते तुमच्याकडे, माझा मुलगा माझ्या पदरात घाला. मी आई म्हणेल, कोणी कर्मचारी झाला की त्यांची आई तसंच करते. शिवाजी महाराजांची आई असते म्हणून काय झालं, माझा मुलगा हरिकृष्ण जॉईन केला म्हणजे तिलाही तसंच वाटलं. आता माझ्या एवढं शिकवलं, माझ्या मुलाला इंजिनियर केला आणि कर्मचारी झाला. ती आई रडत येते, मग तसे आईचं हृदय आहे. तर तुकाराम महाराजांना मी कुठं त्याला सांगितलं माझ्याकडे राहा म्हणून, मी फक्त त्याला एक श्लोक सांगितला, कृष्णाची भक्ती करा. आता त्याला जर प्रेरणा मिळाली असेल, तुकाराम महाराज सांगतात की हे जगातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की ज्याच्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये भगवंताची भक्ती केली पाहिजे हा विचार जरी आला तरी तो भाग्यवान आहे. नुसतं विचार जरी आला, विचार करा म्हणजे केली तर भक्ती किती भाग्यवान. नुसती भगवंताची भक्ती करणं हा आयुष्याचा माझा उद्देश असला पाहिजे, अजून सुरू नाही केली ती, तो सुद्धा विचार करणारा तुकाराम महाराज सांगतात की सगळ्यात भाग्यवान आहे. अगदी करोडो अब्जावधी पैसे असलेल्यापेक्षाही जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीपेक्षा अशी व्यक्ती महान की ज्याच्या हृदयामध्ये ही इच्छा उत्पन्न होते की मी आजपासून हरिकृष्ण महामंत्र जप केला पाहिजे, मी आजपासून भगवान श्रीकृष्णाची सेवा केली पाहिजे, वैष्णवांची सेवा केली पाहिजे. हा विचार ज्याच्या मनामध्ये येतो, तुकाराम महाराज सांगतात की हा सगळ्यात भाग्यवान, हा सगळ्यात भाग्यवान. आणि सुद्धा शिवबा माझ्याकडे आला, त्याला प्रेरणा वाटली, तो करतोय. पण जिजाऊ सांगायला लागले की महाराज विचार करा की आज आत्ताच त्यांनी कुठं थोडा धर्म रक्षण चाललेलं आहे, थोडं स्थिर स्थावर झालेलं आहे. तो त्याचा दबदबा महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये सगळीकडे निर्माण झालेला आहे. मुघलांचे आक्रमण किंवा इतर सगळं जे आहे आज करतात, नाही असं नाही, पण 10 वेळा विचार करतात अरे छत्रपती शिवा आहे, तिथे शिवाजी आहे. तर हे जिजाऊ सांगतात. मग तुकाराम महाराज म्हणतात की हे जिजाऊ मला कल्पना आहे तुझा राजा तुझा मुलगा काय करतोय, ते तोही धर्माचंच कार्य करतोय. रस्ते वेगवेगळे असतील पण तोही धर्माचंच कार्य करतोय याची मला कल्पना आहे. म्हणतात की तू थांब इथे, कारण शिवाजी महाराज त्यावेळेस तिथे नव्हते, जंगलामध्ये गेले होते ध्यान करायला. म्हणाले की आपण ते येऊ दे, आपण बोलू.
संध्याकाळच्या कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांनी हा विषय घेतला, चातुर्वर्ण मया सृष्टी गुणकर्म विभागशा. ही 4 वर्ण जे आहेत हे कसे, वर्णाचं प्रत्येक वर्णाचं काय कार्य आहे, म्हणजे की आम्ही तो उपदेश करावा. तुकाराम सांगतात की ब्राह्मण जो आहे, तुकाराम महाराज सांगतात की आम्ही तो उपदेश करावा. आणि छत्रपती शिवाजी आमच्याकडे बघून सांगतात की आपण तो क्षात्र धर्म सांभाळावा. तुम्ही क्षत्रिय धर्माचं तुम्ही पालन करा, म्हणजे धर्माचं पालन करून त्याचा प्रचार आम्ही करू आणि त्याला लागणारं संरक्षण जे आहे ते तुम्ही द्या. उगीच कशाला तरी संरक्षण देणं हे राज्याचं काम नाही. धर्माला रक्षण करणं, धर्म रक्षिता. तर तुकाराम महाराजांनी धर्माचा म्हणजे हरिभक्तीचा प्रचार केला आणि त्याला लागणारं संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तर त्यावेळेला मग तुकाराम महाराजांनी प्रवचन केलं, त्याच्यामध्ये सांगितलं की समोर तरुण धर्मस्य संसिद्ध हरिभूषण, 4 वर्ण आणि 4 आश्रम याचं उद्दिष्ट काय आहे की भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणं. याच्यासाठी 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. हे फक्त समाजामध्ये आजकालचे लोक समजतात तसा भेद करण्यासाठी नाही, तर सगळ्यांनी एकत्र येऊन संसिद्ध हरिभूषण भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आहे. आणि मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज एकही पुत्र झालेला नव्हता. तुकाराम महाराजांनी एक नारळ प्रसाद म्हणून दिला आणि असं सांगितले तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये, तो नारळ ज्यावेळेला प्रसाद म्हणून घेतला संभाजी महाराज त्यावेळेला जन्माला आले. तर छत्रपती शिवाजी महाराज परत आले, पण त्याच्यानंतर अनेक वेळेला त्यांची भेट झालेली आहे. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण हे 2 आपल्या महाराष्ट्राची दैवत आपण मानतो. एकाने हरिभक्ती केली, दुसऱ्याने हरिभक्तीचं रक्षण केलं आणि त्यांनी पण हरिभक्ती केली. आता आपल्याकडे वेळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी शेवटच्या दिवसामध्ये तुकाराम महाराजांच्या सारखेच अभंग लिहिलेले आहेत, शिवा म्हणे जनासी. पण माझ्याकडे नाही आहे, तुम्ही तुम्हाला सांगितलं असतं. हा सेकंद द्या, थोड्याच वेळात आपण सांगू, नाही तर आपण ऐकू पुढच्या वेळेला. तर तुकाराम महाराजांनी राज्य केलं, पण तुकाराम महाराजांची राहणी साधी होती. आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्य केलं, त्यांची राहणी सुद्धा राहणी जी आहे अतिशय साधी होती. तुकाराम महाराजांनी राज्य कसं केलं, कारण त्याला हजारो लोक तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी येत असत. आणि ते जे काय सांगतील, तुकाराम महाराजांची त्यांच्या मनामध्ये कृष्ण भक्ती, हरिभक्तीविषयी श्रद्धा निर्माण केली आणि प्रत्येकाच्या मनावरती आजही तुकाराम महाराजांचे अभंग 400 वर्षांनंतर सुद्धा आपल्यावरती राज्य करतात. आजही आपण ते अभंग पाहू शकतो. किती शुद्ध भक्ती आहे जी आपल्या इस्लाममध्ये शिकवली जाते. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली सेम, एकही तसू भरही फरक नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रवचन द्यायला मी इथं आलेलो आहे नाशिकमध्ये. आज पुढचे 4 दिवस संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या अभंगात इस्कॉनची फिलॉसॉफी. तर तुकाराम महाराजांनी अशी शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली, तर तीच प्रेरणा आपल्याला आजही शिवाजी महाराजांनी रक्षण केलं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला वारी किंवा दिंडी तुम्ही जाते बघता, त्याच्यामध्ये चोपदार असतात, लाल कपडे घातलेले. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी त्यावेळेच्या पालख्यांना दिलेलं संरक्षण आहे, धर्माचं रक्षण. ते संरक्षण आहे. आता फक्त काय ते नावापुरते आहेत ते, आता काय ते कार्य राहिलेले नाही. तरी पण ती पद्धत राहून गेलेली आहे. शिपाई असतात 2, त्यांचंही काम त्यांनाही माहिती नाही काय करायचं असतं ते. आताही कोणाचं आक्रमण होत नाही. पण ती जी आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी त्यावेळेला जे असे हरिभक्त दिंडी घेऊन जायचे किंवा यात्रेला जायचे, त्यावेळेला त्यांना सैन्य पुरवलं जायचं, कारण हे तीर्थयात्रेला चाललेलं आहे. तर ह्या दृष्टीनं आपण जसा तुकाराम महाराजांनी प्रचार केला,
आपण जिथे आहोत तिथे जसे आहोत त्या अवस्थेमध्ये राहून आपण प्रचार करू शकतो. प्रचार करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. गिराईक असं भरपूर आहेत, बाजूला बसलेला शेजारी मित्र नातेवाईक जे जे कोणी भेटतील त्यांनाच प्रचार करायचा. काय करायचंय? एकच तुकाराम महाराज सांगतात, सगळ्यात प्रसिद्ध अभंग आहे तुकाराम महाराजांचा, आता तरी पुढे हाची उपदेश. एकच उपदेश आहे, तो पण एकदम, नका करू नाश आयुष्याचा. मग काही माहित नसेल तर एक अभंग पाठ करा. सगळी फिलॉसॉफी ह्याच्यामध्ये आहे, की मी नाही सांगत बाबा, तुकाराम महाराज सांगतात. आणि तुम्हाला पण काहीतरी लागेल, हे सगळं तुम्ही कशासाठी करता? तुकाराम महाराजांना आपण मानतो ना, मग त्यांनी सांगितलंय आता तरी हा एकच उपदेश आहे माझा, आता तरी पुढे हाची उपदेश आहे. एकच उपदेश आहे, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. मग काय करू? सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. आता कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. तुमच्या पाया पडतो, ऐका आपली नाही की तुकाराम महाराज आता सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. तुकाराम महाराज ही नित्यानंद करून जमलं आहे, प्रचारकाचा भाव आहे. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. दंडवत करतो तुम्हाला, आयुष्य वाया घालवू नका. मग काय करा? आपले चित्त शुद्ध करा. एकच आहे, घर सोडायची गरज नाही, नोकरी सोडायची गरज नाही, कॉलेज सोडायची गरज नाही, बिझनेस सोडायची गरज नाही. आपले चित्त शुद्ध करा, बस. जे काय करतोय आहे तिथे राहा, आपले चित्त शुद्ध करा. तर चित्त शुद्ध कसं होईल? हित ते करावे देवाचे चिंतन. चित्त शुद्ध कसं होईल? मनुष्य जन्माचं हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. आणि देवाचे चिंतन करण्याचा कलियुगातला मार्ग कुठला आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. कसा जप केला पाहिजे? करोनिया मन एकविध, एकाग्र चित्तानं जप केला पाहिजे. दुसरे आपलं फीडबॅक घेऊन फिरवायला आपण करतो ना, औसात पाणी घालता करोनिया मन एकविध, एकाग्र चित्तानं भगवंताचा जप केला पाहिजे. मग दिवसभर तुम्ही जे काय इतर वेळेला फीडबॅक घालून फिरा चालेल, पण जे काही आपण ठरवलेला नियमपूर्वक जप आहे, करोनिया मन एकविध, एकाग्र चित्तानं भगवंताचा नावाचा जप करणं. तुकाराम महाराज सांगतात की हाच माझा एक उपदेश आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचं हित आहे, आयुष्य वाया घालू नका. आणि शेवटी तुकाराम महाराज करतायत, तुम्हाला सांगतायत की तुका म्हणे काय होल तो व्यापार, आपणच विचार करा. एक व्यापार म्हणून सुद्धा विचार करा. व्यापारी, आता व्यापारी विचार करतो काय? मी इन्व्हेस्ट केल्यानंतर फायदा काय मिळणार? आता मी आयुष्य जप केल्यानंतर मला काय मिळणार? विचार करा. तुम्हाला कोणी देऊ शकत नाही, ते भगवंत देते. काय? स्वतः भगवंत साणी का पाहिजे? स्वतः भगवंत साणी का पाहिजे? भगवंत आले, हे सगळं आलं त्यांच्याबरोबर. हा बिझनेस म्हणून दुसरा विचार करा. तुकाराम महाराज सांगतात की हा विचार करा, मी दिवस आयुष्यभर जप केलं तर काय होईल? भगवंतच प्राप्त होतील. आणि काय त्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? आणि हे खरा ऐश्वर्य आहे, आणि तोच खरा भाग्यवान आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात. येन प्रकारे प्रभुपादाशी आपला संबंध आलेला आहे. तर आपण हरिभक्ती कराच, त्याचबरोबर सगळ्यांनाही प्रचार करा. जे जे कोणी भेटतील, जे जे कोणी भेटत नाही, जे जे कोणी संपर्कामध्ये असतील, सगळ्यांना आता तरी पुढे हाची उपदेश. एकच अभंग सगळ्यांना सांगितला तरी तुकाराम महाराजांचा प्रचार होईल आणि तुमचा पण प्रचार होईल. जय श्री प्रभुपाद की जय, तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण.